मंदार भगत यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि आणि प्रतीक भगत यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. हे प्रतीक भगत यांच्याकडून पारितोषिक आहे. तर पारितोषिकांची जाहिरात बघा. टायगर लेन सासवणे संघ मैदानात उतरतोय. आत्ता वेळ तुमच्या घड्याळामध्ये किंवा आजच्या भाषेमध्ये थोडंसं बदलायला लागतं मला वाटतं आकाश, कदाचित स्मार्ट वॉचमध्ये असं म्हणावं लागतं त्याच्यामुळं, किंवा मग मोबाईलमध्ये, आयदर स्मार्ट वॉच और मोबाईलमध्ये 9:27 झालेली आहेत. आणि अशा वेळेला आपण पाहतोय की स्पर्धेचा पहिला चेंडू टाकला जाईल. मी दोन्ही अंपायर्स आमचे ऑफिशियल्स अर्थातच भोसले सर आणि त्याच वेळेला साबळे सर यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो आजच्या दिवसभरासाठी, कारण गेले 2 दिवस त्यांनी अतिशय छान अंपायरिंग या मैदानामध्ये केलेली आहे. आणि ऑफिशियल्स या ऑफिशियल अंपायर म्हणून ज्या वेळेला तुम्ही स्पर्धेमध्ये असता त्यावेळेला तुमच्याकडून एका वेगळ्या स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली जात असते की अंपायर मस्ट बी न्यूट्रल, कॉमेंटेटर मस्ट बी न्यूट्रल, या पद्धतीनेच ती भूमिका पार पाडली जावी. आमच्या दोन्ही अंपायरने तो रोल अदा केला आहे आणि आज दिवसभरामध्ये सुद्धा तसाच असेल. निर्णय आला आणि त्याच वेळेला ज्या वेळेला कर्णधाराचा निर्णय आला टायगर लेन सासवणे संघाचा की आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करूया, तर ऋषभ गोलंदाजीला आहे. ऋषभ पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होणार. माझा गुणलेखक मित्र सर्वेश आमच्या समवेत या ठिकाणी जोडला गेलाय. ऋषभ पहिली ओव्हर घेऊन, तर स्ट्राईकला सुशांत आणि कुणाल ही जोडी, नॉन स्ट्राईक एंडला कुणाल आहे तर स्ट्राईक एंडला सुशांत ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू दर्शन वाकडे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमधला पहिला चेंडू ठोकलाय सरळ सीमारेषेवर, क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. यासिनजी, आपण नेहमी पाहत असतो की पहिल्या चेंडूवरती चौकार आला किंवा पहिल्या चेंडूवरती षटकार आला की नेहमी आपण कसं आहे की जर तुम्ही क्रिकेटचं लॉ बुक पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काही 42 लॉ आहेत, कायदे आहेत, त्याच्यामध्ये हे सगळे लॉ फलंदाजाला अनुसरून करण्यात आलेले आहे. म्हणजे फलंदाजाला सेंट्रलाइज म्हणजे मध्यवर्ती पकडून ते बनवलेले आहेत. पण त्याच वेळेला ज्या वेळेला गोलंदाज पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतो तर त्यावेळेला त्याचा कॉन्फिडन्स किती मोठ्या दर्जाचा असतो हे सुद्धा आपल्याला पाहायला लागेल. मग तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघा, डोमेस्टिक क्रिकेट बघा, टेनिस क्रिकेट बघा किंवा अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने रबर बॉल अर्थातच क्रिकेट बघा, या सगळ्यामध्ये अपील केलंय परंतु अर्थातच पंचाने ते फेटाळून लावलं. पण कौतुक करेन मी गोलंदाज ऋषभचं की ज्या ताकदीने तो गोलंदाजी करतोय ना टायगर लेन सासवणे संघासाठी, भन्नाट वेग आहे आणि त्याच वेळेला चेंडूचा टप्पा आणि फलंदाजाला समोर नामोहरण करण्यासाठी ज्या पद्धतीची जिद्द मैदानामध्ये आज दाखवतोय ना, फलंदाजाकडे काय आहे यापेक्षा गोलंदाजाकडे रिदम आहे आणि त्या रिदमचा बरोबर वापर केलाय. याही वेळेला भन्नाट वेगाने टाकला शॉट, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चेंडू सीमारेषा बाहेर. पहिला चौकार येतोय आजच्या दिवसभराचा. पॉवर प्लेचा हा फायदा असतो की तुम्ही ज्या वेळेला सर्कलमध्ये खेळाडू आहेत आणि मग त्याचा लाभ तुम्हाला उठवायचा असेल तर फक्त खेळाडू गोलंदाजाचा चेंडूचा टप्पा आणि दिशा याचं भान ठेवून खेळलात ना तर धावा येऊ शकतात. ऋतुष तेच तर मैदानामध्ये दाखवतो. याही वेळेला बरोबर सुईतून धागा काढावा त्या पद्धतीने हा चेंडू गॅप मधून खेळलाय, चेंडू सीमा पार जातोय. वेलकम फॉर वन्स अगेन ऋतुष. क्रिकेटमध्ये एक फार सुंदर प्रोवर्ब आहे की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने जरी विकेट घेतली असली, भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असला तरी सुद्धा माझ्याकडे चान्स आहे आणि क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. याही पंक्तीप्रमाणे आपल्याला जावं लागेल असं ऋतुज स्वतःला समजवतोय आणि त्याच्या बॅटिंग मधला टेम्परामेंटही दाखवतोय, टॅलेंटही दाखवतोय आणि त्याच वेळेला ताकदही दाखवतोय.
याही वेळेला पाहतोय आपण स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चकला आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. लागोपाठ तिसरा चौकार होणार का? येस इट इज. तिसरा चौकार लागोपाठ. ऋतुज मात्रे आज आपण पाहतोय अमरदीप कोळगाव संघाचा हा फलंदाज मैदानामध्ये. एक परंपरा राहिलेली अमरदीप कोळगाव संघ जर आपण पाहिला ना तर अमरदीप कोळगाव संघ ज्या ताकदीसाठी ओळखला जायचा किंवा ज्या किंबहुना बॅटिंगसाठी ओळखला जायचा ना, ती एक मोठी बॅटिंग लाईनअप अमरदीप कोळगाव संघाची आजवर आपण मैदानात बऱ्याच वेळेला पाहिलेली आहे आणि त्याचाच हा एक नवोदित खेळाडू पाहायला मिळतोय. ऋतुज मात्रे मैदानामध्ये आहे पण काय बॅटिंग करतोय. यासिन सर पाहिलं ना, पहिला चेंडू पायावरती होता, फ्लिक केला, चौकार घेतला, दुसऱ्या चेंडूची वाट बघितली, पॉईंट्समधून गॅपमधून खेळलाय आणि तिसरा ही फ्लिकद्वारे सीमारेषेच्या बाहेर. या वेळेला आता परत एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकतोय आणि ही एक मोठी भरपाई त्याला कदाचित द्यावी लागेल कारण जीवनदान मिळालंय जवळजवळ ऋतुजला. 3 चेंडूवरती 3 चौकार वसूल केले आणि यानंतर आता या 2 धावा धावफलकावरती धावसंख्या वाढून पोहोचले 14 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ संपला मित्रांनो. या षटकामध्ये एकही वाईड नव्हता, एकही नो बॉल नव्हता. एक्स्ट्राच्या स्वरूपात जरी धाव आली नसली तरी एका बाजूला ऋषभला जिथे विकेट मिळते त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतोय ऋतुज सुद्धा 4 चेंडूंवरती 14 धावा फटकावतोय. क्रिकेटमधलं हा जो बॅलन्स खेळ असतो ना, हा प्रत्येकाला बघायची मानसिकता घेऊनच प्रत्येक जण मैदानात आलेला असतो आणि काही अर्थातच यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी आज सकाळच्या सत्रामध्ये जोडले गेले सुद्धा असतील. ऋतुजकडे बॅटिंगमध्ये मात्र नक्की काय प्रकारची अर्थातच ताकद आहे ती आपण आज मैदानामध्ये अनुभवतोय. पहिल्या षटकामध्ये जिथे आकाशजी पॉवर प्ले असतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला म्हटलं जातं ना की तुम्ही खुलके खेळायचं असतं, तुम्हाला स्वातंत्र्य असतं आणि मग त्या स्वातंत्र्याचा उपभोग कशा पद्धतीने घ्यायचा, स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं आनंद कसा लुटायचा ना, तो शोधायचा असेल ना तर ऋतुज मात्रेच्या बॅटमधून तुम्ही बघू शकता. त्याला माहिती होतं की बरोबर फार काही उंच डोक्यावरून फटके खेळायचे नाहीये, तुम्ही डान्सिंग डाऊन द विकेट जाऊन खेळू शकत नाहीयेत किंवा तुम्हाला बॅकफूटवरती पंच करायला मिळणार नाहीये कारण गोलंदाज खूप वेगाने गोलंदाजी करतोय, चेंडूचा टप्पा बरोबर ती टाकतोय. अशा वेळेला फक्त फ्लिक करतोय. रिशची जादू यासिनजी नेहमी म्हणत असतात की आपकी कलाइयों में कितनी बढ़िया ताकद है ना, उसका इस्तेमाल करो आणि तोच ऋतुजने या वेळेला मैदानात केलंय. नवीन गोलंदाज विश्वेश मैदानामध्ये आलाय. अर्थात 6 चेंडूंची कुणालने वाट पाहिली आणि आता कुणाल स्ट्राईकला आहे. पाहायचं आहे की कुणाल मैदानामध्ये कशा पद्धतीने स्वतःच्या धाबा जमवतोय कारण ज्या वेळेला गोलंदाजीला विश्वेश आलाय, टायगर लेन सासवणे संघाचं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे अर्थातच दुसरं षटक घेऊन आलाय तो. आणि विश्वेश ज्या वेळेला सी एंडकडून गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट त्याचा मारा सुरू आहे. याही वेळेला एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, चीकी सिंगल क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याचं वर्णन नेहमी केलं गेलं आणि त्या एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती 15 पर्यंत. आज आपल्याला याच समालोचन कक्षामधून आणखीन एक मोठं नाव आपल्याला ऐकायला मिळेल आणि किंबहुना आज सर्वांसाठी ती पर्वणी असेल. आजचे सेलिब्रिटी गेस्ट ॲट द एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून ऋषी वैद्य आपल्याला थोड्याच वेळात मैदानावरती आलेले पाहायला मिळतील आणि याच त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळं आम्हा सर्वांना त्यांचीही प्रतीक्षा आहे आणि मी या चौकारांनीशी धावसंख्या जी वाढलेली आहे त्याच्याबद्दल एकदा बोलूया. 19 धावा धावफलकावरती लागले, 19 धावा धावफलकावरती लागल्यात. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये ऋषी वैद्य यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज आपले ते एक सेलिब्रिटी गेस्टसुद्धा आहेत आणि त्याच वेळेला या समालोचन कक्षामध्ये एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून सुद्धा त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि किंबहुना त्यांच्याच टेनिस क्रिकेटमधलं त्यांचं योगदान, त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये केलेलं किंबहुना जे काही नाव त्यांनी कमवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने असणारे त्यांचे अनुभव आज या समालोचन कक्षामधून तुम्हाला ऐकायला मिळतील. वळूया मैदानामध्ये. या ठिकाणी ऋतुज बाद होतोय आणि ही मात्र म्हणतात ना अति घाई संकटात नाही तशा पद्धतीचा निर्णय. फलंदाज बाद.
अमरदीप कोळगाव संघाचा ऋतुज बाद झालाय आणि दुर्दैवीरित्या बाद झाला म्हणतात ना, तशा प्रकारचाच हा निर्णय म्हणावा लागेल. कारण बऱ्याच वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघा तुम्ही किंवा अगदी गल्ली क्रिकेट बघा, तुम्हाला नेहमी म्हटलं जातं की ज्या वेळेला थोडी मिसफिल्डिंग होते त्यावेळेला धाव नाही घेतली तर बरं असतं, कारण अशा वेळेला जास्त रनआउट होतात. पण आता तसाही चान्स सोडून द्या. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की दोन्ही बॅट्समन चांगली बॅटिंग करतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. एखादा चेंडू जरी डॉट गेला तरी काही फरक येणार नाही. आदल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्याच्यामुळे जी काही एक धाव बनवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये धावचीतच्या स्वरूपात बाद झाला ऋतुज. हे दुर्दैवी म्हणावे लागेल कोळगाव संघासाठी. यावेळेला कुणाल मात्र चांगला फटका खेळतोय. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमापार होणार का? यस इट इज. या षटकातला हा दुसरा चौकार. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 23 आकडा म्हटल्यानंतर मला शेनवॉन आठवतो आणि त्याच वेळेला 23 शेनवॉनशी असणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी ज्या आता अर्थात केवळ इतिहास जमा आहेत अशाच पद्धतीने बोलाव्या लागतील. कारण शेनवॉन आपल्या सर्वांना सोडून गेला. यावेळेला कुणालच्या बॅटिंगचं मात्र मी कौतुक करेन. त्याच्या बॅटमधून निघालेलं एक वंडरफुल फोर. मला कळवतोय धावफलकावरती 27 धावा झाल्यात. यासिनजी आपल्याला आठवत असेल की अमरदीप कोळगाव म्हटल्यानंतर काही नावं विशेष आहेत. म्हणजे एक समाधान म्हात्रे, त्याचप्रमाणे रुपेश, परेश ही फार क्रिकेटच्या म्हणजे अमरदीप कोळगाव संघामधले अगदी नावाजलेले हे सगळे खेळाडू. या खेळाडूने स्वतःचा एक क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स नेहमीच केला. मला आठवते की साधारण एक 10-15 वर्षापूर्वी जर पाठीमागे गेलात तर अमरदीप कोळगाव संघाला पराभूत करताना या 3 खेळाडूंचा फार मोठ्या प्रमाणावरती विचार करायला लागायचा. म्हणजे रुपेशची बॉलिंग असेल किंवा समाधानची बॅटिंग असेल आणि मिडल ऑर्डरमध्ये परेशची तुफानी आणि आक्रमक. आणि तर या सर्व खेळाडूंनी अर्थातच ज्या पद्धतीने कोळगाव संघासाठी खेळ केला, अर्थात कोळगावमध्ये कदाचित 2-3 संघ आहेत मैदानामध्ये किंवा त्यांचे दोन संघ खेळतात. आणखीन एक खेळाडू म्हणजेच पोलीस दलामध्ये समाविष्ट झालेल्या मिथुनला सुद्धा आपल्याला आठवावा लागेल. कारण याच खेळाडूने एकेकाळी रायगड पोलीस संघामध्ये सुद्धा तो खेळला. पण त्याच्या आधी कोळगाव संघामध्ये खेळताना सोनी स्पोर्ट्स संघाच्या विरुद्ध खेळताना त्याने बऱ्याच वेळेला चांगल्या इनिंग्स सुद्धा खेळल्या. त्याच्यामुळे या सर्व खेळाडूंचा दबदबा कोळगाव गावासाठी सदैव राहिलेला आहे. आज त्यांचाच संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आला की अवांतरच्या स्वरूपामध्ये जाणाऱ्या ही अर्थात पहिली धाव जी नोंदवली गेली आणि स्वैर चेंडू असल्या कारणाने वाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धावांना धावसंख्ये भर पडते. धावसंख्या पोहोचली 28 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ साधारण आपण पाहिला तर 14 धावा आल्या होत्या आकाजी. दुसऱ्या षटकात 13 धावा आल्यात. वॉट अ बॉलिंग जोरदार अपील आणि फलंदाज बाद. परेश बाद होतोय. एक मोठा हादरा बसतोय कोळगाव संघाला. गोलंदाजी करत असताना मगाशी ज्याचा उल्लेख आपण केला होता की ऋषभचा, की ऋषभच्या गोलंदाजीला एक वेगळ्या स्वरूपाचा रिदम आहे. अर्थात या रिदमच्या सोबत मी म्हणेन भन्नाट वेग सुद्धा आज ज्या प्रकारे त्याने मैदानामध्ये जोडलेला आहे. चेंडू डिलिव्हर्ड करताना लास्ट मोमेंटला तो इतक्या वेगाने टाकतोय पण त्याच वेळेला चेंडूचा टप्पा चुकत नाहीये किंवा त्या फलंदाजाला बॅकफूटवरती जायला भाग पडतोय. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा या ॲक्शन्स आणि मग तितकाच सुंदर फॉलो थ्रू. असं वाटतं की समोरून एखादी फेरारी धावत येते आणि ती आपण बघत बसावी आणि ती जवळजवळ जर 250 किंवा 300 स्पीडच्या वेगात जर तुम्हाला धावत येणारी फेरारी कशी असेल ती पाहायची असेल ना तर तुम्ही ऋषभचा रिदम किंवा ऋषभला धावत येताना बघू शकता. त्याचा फॉलो थ्रू बघू शकता आणि ते बघणं फारच सुंदर आहे.
काही वेळेला सुंदर चेंडू टप्पा घेतला, त्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये वळला होता. फलंदाज नवीन आहे, नौका आहे, कदाचित शॉर्ट पिच समजून अक्रॉस खेळून काढेल यासाठी त्याने बॅकवर्ड पॉईंटच्या खेळाडूला जवळ बोलवलं होतं. एक शॉर्ट थर्डमॅन तैनात केला गेला होता. वॉट अ बॉलिंग, याला म्हणतात खऱ्या अर्थानं एक सेन्सिबल बॉलिंग, की क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं हा गोलंदाजीचा आत्मा असावा आणि तोच मैदानामध्ये जपलाय तो गोलंदाज ऋषभ याने. आणि म्हणूनच आपण पाहतोय पहिल्या षटकात जरी 14 धावा आल्या असल्या तरी परत एकदा तो गोलंदाजीला आलाय. यावेळेला हा चेंडू ब्लाइंड खेळलाय, चेंडू हवेत आहे आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज बाद. ऋषभला दुसरी विकेट मिळते. या षटकामध्ये हा दुसरा फलंदाज बाद झाला तर ऋषभला एकूण अर्थातच 3 विकेट त्याच्या नावावरती नोंदवल्या गेल्यात. आणि आपण धावफलकावरती जर नजर टाकली ना तर 29 धावा आकाश झाल्यात, 4 गडी गमावलेले आहेत. नवीन फलंदाज अर्थातच निमेश नेमिश नॉन स्ट्राईकला आणि साहिल स्ट्राईकला आहे. आपल्याला पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज 4 गडी गमावलेले आहेत. पण यासिनजी, ज्या गोलंदाजीच्या बद्दल आपण चर्चा करतोय ना, ऋषभ अतिशय चलाक पद्धतीने गोलंदाजी करतोय. म्हणजे बघा काय आहे की त्याच्याकडे स्टॉक डिलिव्हरी सुद्धा आहे. त्याला माहिती आहे की केवळ वेगाने लढाई जिंकता येणार नाहीये, तर तुम्हाला थोडी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. आणि या वेळेला बघा ऑफ स्टंप यॉर्क कंप्लीट ब्लॉक करायचा फलंदाजाला, नवीन आलेल्या नौक्या फलंदाजाला तुम्ही कशा पद्धतीने संभ्रमात टाकू शकता ना, त्याची काही वेगळी उदाहरणं असू शकतात. काही वेळेला तुम्ही ऑफ स्टंप यॉर्क करू शकता, किंवा त्याच वेळेला मगाशी शॉर्ट ऑफ लेंग चेंडू दिला होता पण तो कटर चेंडू टाकला होता, किंवा आलेल्या नवीन फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती जर बाद करायचं असेल तर त्याला तुम्ही यॉर्कर लाईन गोलंदाजी करू शकता. हे सगळं कन्फ्युजन फलंदाजाच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी गोलंदाज या धारदार शस्त्रांचा वापर करतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय याच नादामध्ये. चेंडू येणं बाकी आहे. पण या षटकाचं जर पृथक्करण तुम्ही पाहिलं ना तर पहिला चेंडू वाईट गेला होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली होती, त्यानंतर सिंगल, देन विकेट, देन डॉट आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. तर या षटकात तब्बल 3 फलंदाज बाद झाले. ऋषभच्या नावावर 4 विकेट नोंदवल्या गेल्यात. आणि मगाचपासून आपण पाहतोय ना ऋषभ ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, समोरच्या फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतोय, नवीन आलेल्या फलंदाजावर समोर चॅलेंज निर्माण करतोय. आणि हे करत असताना टायगर लेन सासवणे संघाच्या साठी जे पारितोषिक लावलं गेलं होतं मगाशी, मंदार भगत यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक होतं. त्याच वेळेला विकेटच्या हॅट्रिकसाठी सुद्धा प्रतीक भगत यांच्याकडून पारितोषिक होतं. अर्थात विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली नसली तरी ऋषभच्या गोलंदाजीने आज पहिल्या सामन्यामध्ये समोरच्या फलंदाजीला म्हणजे कोळगाव संघाच्या फलंदाजीला खिंडार मात्र नक्कीच पाडलेलं आहे. पहिल्या षटकात 14 धावा दिल्यानंतर या षटकात केवळ 3 धावा तो खर्च करतोय. त्याच्यामुळे त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण मित्रांनो असं आहे, 2 षटकं एकही मेडन नाही, 17 धावा त्याने खर्च केल्या, पण 4 विकेट स्वतःच्या नावावरती त्याने नोंदवल्यात. आणि एकूण संघाची धावसंख्या पोहोचले ती अर्थातच 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 पर्यंत. यानंतर अर्थातच 30 धावा धावफलकावरती झाल्यानंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर येणाऱ्या पुढच्या 3 षटकामध्ये या धावा याच ॲव्हरेजने पुढे जाणार का या धावा रोखण्यासाठी ज्या पद्धतीने ऋषभ आणि त्याचा साथीदार विश्वेशने जे प्लॅनिंग केलं होतं त्याच पद्धतीचे पुढचे गोलंदाज सुद्धा प्लॅनिंग करणार, हे अर्थातच पाहणं औत्सुक्याचं ठरणार. पण हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे.
याच दरम्यान व्यासपीठावरती विकास धोंडू वाकडे हे उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांचं दर्शनजी वाकडे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. हेलो 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 चेक. धन्यवाद संदीप. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. अमृतदाता चषक 2022 में आप सभी का वेलकम. और जो क्रिकेट के दीवाने इस मैदान में शिरकत कर चुके हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूँ, ये मैच हालांकि इस तीसरे दिन का पहला मैच टाइगर लेन सासवने बनाम अमरदीप कोलगांव इन दोनों टीमों के बीच जारी है. हालांकि टाइगर लेन सासवने टीम ने सबसे पहले टॉस जीतने के बाद टाइगर लेन सासवने टीम ने टॉस जीतने के बाद हमेशा की तरह सबसे पहले फील्डिंग करने का इरादा किया, फैसला किया और यहां पे ओवर पिच गेंद और उसे बहुत ही खूबसूरती के साथ काउ कॉर्नर के ऊपर से खेल दिया है. गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. डीजे मास्टर गेंदबाज विश्वेश अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं. राइट आर्म ओवर द विकेट आदित्य के लिए. आदित्य ने फिर से एक बार उसे उछाल कर खेला है. ऊंचाई ज्यादा थी और लंबाई भी ज्यादा. इस मर्तबा डीप मिड विकेट के ऊपर से हवाई सफर करती हुई गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए. ऋषभ ने जो पहला ओवर फेंका था उसमें उन्होंने 14 रन खर्च किए थे. विश्वेश दूसरे ओवर में आए थे, उन्होंने 13 रन खर्च किए थे. मगर इस ओवर में हालांकि पहली गेंद पर एक विकेट चटकाने के बाद लगातार 2 गेंदें ओवर पिच किस्म की यहां पे डाली और इसी वजह से 2 छक्के हमें देखने को मिले और इसी वजह से रनों की संख्या सनसेक्स की तरह उछलती हुई दिखाई दे रही है. 43 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 ओवर्स. 4th ओवर इन प्रोग्रेस. तीसरे ओवर में ऋषभ ने कमाल की गेंदबाजी की है. शानदार, ज़बरदस्त, झन्नाटेदार गेंदबाजी. इस ओवर में उन्होंने 3 बल्लेबाजों को चलता किया और मात्र 3 रन खर्च किए थे. शानदार कमबैक था. जी हाँ, इस मर्तबा देखिए अपने बल्ले को तिरछा किया बहुत ही खूबसूरती के साथ. यहाँ पे रिवर्स बनाकर उस गेंद को थर्ड मैन सीमा रेखा के बाहर खेल दिया है. फिर से एक बार 4 रनों के लिए. फोर्टी 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. हालांकि 6 ओवर का ये मुकाबला और कम से कम अब यहाँ पे 80 रन जरूर बन सकते हैं. ऐसी संभावनाएं, ऐसी अटकलें साफ झलक रही है क्योंकि 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से और गैप को ढूंढा है. इस मर्तबा डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद को खेल दिया है 4 रनों के लिए. के बल्ले से लगातार 2 चौके और निमिष पहुंचे 9 पर, जबकि उनके साथी बल्लेबाज आदित्य के बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले. आदित्य ने छक्के के साथ शुरुआत की और अपने इरादे स्पष्ट किए हैं.
वो जानते हैं कि इसके बाद मात्र 2 ओवर आने वाले हैं, यानी 12 गेंदों का खेल शेष यहाँ पे बचा हुआ है। ज़्यादा से ज़्यादा रन यहाँ पे बनाने होंगे, क्योंकि हम देख सकते हैं कि टाइगर लेन सासव ने भी बहुत ही बढ़िया टीम है, जानी मानी टीम है। इस टीम में भी अच्छे अच्छे बल्लेबाज आज यहाँ पे हमें नज़र आ रहे हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं शुभम, अपना निजी पहला और टीम की तरफ से 5वां ओवर लेके, जबकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है आदित्य। 13 रन बनाकर 2 छक्कों की बदौलत खेल रहे हैं। मात्र 3 गेंदों का सामना किया, बहुत ही आत्मविश्वास के साथ, बहुत ही कॉन्फिडेंस के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। आणि याच दरम्यान सन्माननीय ऋषी वैद्य यांचं इथे आगमन झालेलं आहे। एक लेजंड क्रिकेट टेनिस क्रिकेटचा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सर्वांचा आवडता खेळाडू आणि वेल जेंटलमॅन म्हणेन मी, असा हा खेळाडू आपण पाहतो इथे आलेला आहे आणि आम्हाला तो लवकरच जॉईन होईल। आज एक स्पेशल कॉमेंटेटर म्हणून त्यांना आपल्याला ऐकतासुद्धा येणार आहे। तर मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सन्माननीय दर्शन वाकडे आयोजित श्री अमृतदादा चषक 2022 या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय आणि त्यांना व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची विनंती करतोय। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं, जहां पे शुभम ने अपनी पहली गेंद पर एक विकेट अपने नाम किया है। 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही शानदार वातावरण, क्रिकेट को साजेसा वातावरण मैं कहूँगा। मध्यम सी यहाँ पे हवा चल रही है और ये हवा अब देखिए तकरीबन पश्चिम की दिशा से उत्तर की दिशा से पश्चिम की दिशा में चल रही है, दक्षिण की दिशा तक चल रही है और शाम होते होते ये हवा का रुख बदल जाएगा और फिर बल्लेबाजों का खेलने का एक अंदाज भी बदल जाएगा। फुल टॉस गेंद और जी हाँ, ये नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। आम तो आम और गुठलियों के भी दाम, नो बॉल के रूप में 1 रन मिलेगा। बल्लेबाजों ने भी 1 रन मुकम्मल कर लिया है। जी हाँ, और यहाँ पे फ्री हिट भी मिलेगा, यानी मुफ्त के 2 रन भी मिले और फ्री हिट भी मिला और एक गेंद भी यहाँ पे एक्स्ट्रा के रूप में मिलेगी। एक ही गेंद पर बहुत सारा मुनाफा, बहुत सारा फ़ायदा होता हुआ और इनफैक्ट गेंदबाजी करने वाली टीम के लिए ये बहुत ही नुकसानदायक होगा। इस गेंद के ऊपर कंट्रोल आपको करना ही होगा। प्रोफेशनल क्रिकेट आप जब खेलते हो तो इसके ऊपर बहुत ही ध्यान रखने की ज़रूरत। राइट आर्म ओवर द विकेट फिर से एक बार। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और ऑफ स्टंप को छोड़कर निकल गई। अंपायर जी ने फिर से एक बार अपने बाहों को खोला और इशारा कर दिया हमारी तरफ वाइड के रूप में। एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहाँ पे मिलेगा। 54 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 54 रन ऑन स्कोर कार्ड। जी हाँ, ओवर पिच गेंद ऑन द राइज, उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला है ज़रूर, मगर गैप ढूंढने में इस मरतबा कामयाबी नहीं थी। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर विश्वेश तैयार थे, मगर जब तक विश्वेश उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और रनों की संख्या को पहुंचा दिया है 55 पर। 55 फॉर लॉस ऑफ 7 विकेट्स। 5th ओवर इन प्रोग्रेस, ये 5वां ओवर प्रगति पर। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद ज़रूर थी, मगर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आई और पूरी तरीके से बल्लेबाज चक गए। सामने से गेंद निकल गई और यही खासियत होती है गेंदबाजों की कि बल्लेबाजों को किस तरह से चकमा दिया जाए, किस तरह से फंसाया जाए। जी हाँ, देखिए फिर से एक बार उसी लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करते हुए आखिरकार पकड़े गए विकेट के पीछे और ये लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को 8वां झटका। निमिष जो कि 2 चौके लगाकर 10 रन बनाकर खेल रहे हैं। ज़्यादा से ज़्यादा उन्हें स्ट्राइक देना बेहद ज़रूरी था, क्योंकि वो सेट बल्लेबाज है, नए बल्लेबाज। और हम देख सकते हैं अमूमन जो अंतिम क्षणों में जो गेंदबाज आते हैं वो ज़्यादातर गेंदबाज होते हैं, टेलेंडर होते हैं और इसी वजह से यहाँ पे रन बनने की जो संभावना है वो बहुत कम दिखाई देती है। और इसी वजह से बल्लेबाजों को चाहिए कि सेट बल्लेबाज को यहाँ पे स्ट्राइक एंड पर लाए, उन्हें ज़्यादा से ज़्यादा खेलने का मौका दे। मगर यहाँ पे गलती की हर्षल ने, तकरीबन 3 गेंदों का सामना किया उन्होंने और बिना रन बनाकर मैदान से बाहर जा चुके हैं।
मगर शुभम की इसी बीच में ज़रूर तारीफ करना चाहूँगा। जी हाँ, इस मरतबा गेंद हवा में ज़रूर है मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात और एक आसान सा कैच, बहुत ही बढ़िया कैच। और ये लगता हुआ 9वां छटका फिर से एक बार बल्लेबाजी करने वाली टीम अमरदीप कोलगांव को। पांचवा ओवर यहां पे प्रगति पर है और एक गेंद अभी भी आना बाकी है। अब यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम अमरदीप कोलगांव को यही सोचना होगा कि 7 गेंदें अभी भी आना बाकी है, मगर तकरीबन उन्होंने 9 विकेट यहां पे खोए हैं अपने। थोड़ी सी जल्दबाजी और जल्दी का काम शैतान का, अक्सर मैं ये कहता रहता हूं, अति घाई संकटात नहीं, क्योंकि देखिए यहाँ पे बहुत ही जल्दी उन्होंने अपने विकेट खोए। ऊपरी क्रम के बल्लेबाजों ने काफ़ी निराश किया। सुशांत बिना रन बनाकर यहाँ पे मैदान से बाहर जा चुके हैं और उसके बाद हालांकि कुणाल और ऋतुज ने कुछ हद तक इस टीम को संभाला दिया, मगर परेश और उसी के साथ साहिल, अक्षय ने काफ़ी निराश किया। अब यहाँ पे हैट्रिक की दहलीज पर दस्तक देते हुए गेंदबाज, जी हाँ, मगर बहुत ही खूबसूरती के साथ यॉर्क तो किया था, मगर बल्लेबाज चौकर ने थे अपने कलाई को मोड़ दिया और गेंद को फ्लिक करते हुए शॉट मिड विकेट की दिशा में ढकेला था ढीले हाथों के साथ 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या जा पहुंची है 56 रन। 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि अभी भी एक पूरा ओवर आना बाकी है, यानी 6 गेंदों का खेल शेष अभी भी यहाँ पे बचा हुआ, मगर चिंता का विषय यही है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए कि अब यहाँ पे उनके पास कोई भी बल्लेबाज मौजूद नहीं है। यह अंतिम जोड़ी मैदान पर इस ओवर में, हालांकि अंतिम ओवर में 15 से 20 रन आने की संभावना अक्सर होती है और ये ज़रूरी भी है, मगर अब यहाँ पे बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेले या अपने विकेट को बचाए, ये द्विधा मनस्थिति ज़रूर नज़र आएगी बल्लेबाजों के दिल और दिमाग पर। जी हाँ, इस मतलब अंतिम ओवर लेकर आए हैं फार एंड से नए गेंदबाज प्रशांत आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर। हालांकि प्रशांत के ऊपर ज़्यादा प्रेशर नहीं होगा क्योंकि उनके जो पहले जो गेंदबाज थे, 3 गेंदबाजों ने बहुत ही काम उनके लिए बहुत ही आसान कर दिया है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज फिर से एक बार समाधान, 10 नंबर की जर्सी पहने हुए अमरदीप कोलगांव की जानिब से अंतिम ये बल्लेबाज। हालांकि ये फील्डिंग की सजावट देखिए, पारंपरिक रूप से ऑर्थोडॉक्स यहाँ पे रूप से नज़र आ रही है। एक लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन और उसी के साथ डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और शॉर्ट पॉइंट, फुल टॉस गेंद। हालांकि नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। यहाँ पे फिर से एक बार मुफ्त के 2 रन मिलेंगे। यहाँ से जो भी रन आएंगे वो बोनस के रूप में ही होंगे, क्योंकि अब यहाँ पे बल्लेबाजों को एक मनोवैज्ञानिक दबाव ज़रूर उनके ऊपर होगा। बड़े शॉट खेल नहीं सकते क्योंकि अंतिम विकेट है और उनके पास अभी भी 5 गेंदें बची है। इन 5 गेंदों में कम से कम 10 रन जैसे वैसे यहाँ पे बनाने होंगे और टीम का स्कोर एक सम्मानपूर्वक अवस्था में ये यहाँ से ले जाना है, इसी सोच में। मगर यहाँ पे उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया था, उल्टा पुल्टा ये स्ट्रोक रिवर्स बनाकर खेलने की कोशिश, मगर इस मरतबा बिल्कुल नाकामयाबी हाथ में लगी। हालांकि गेंद शरीर से शायद टकराई थी या बल्ले से टकराई थी, मगर 1 रन तो यहाँ पे मिला। जैसे भी रन आए यहाँ पे आना बहुत ही ज़रूरी है, क्योंकि रन बहुत ही कीमती होता है। कैसे रन आए ज़्यादातर इस शॉर्ट फॉर्मेट के क्रिकेट में महत्व नहीं होता। अगली गेंद, जी हाँ, अंतिम नंबर पर 10 नंबर पर जो बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आए हैं, देखिए बेझिझक और बेधड़क बल्लेबाजी करते हुए थोड़ा सा आगे चलकर आए, उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ हाफ वॉली बनाकर मिड विकेट के ऊपर से खेला। हवाई सफर करती हुई गेंद फिर से एक बार 6 रनों के लिए।
देखिए यहाँ पे प्रशांत को ये सोचना चाहिए रन बचाने नहीं है, यहाँ पे विकेट निकालने हैं, क्योंकि विकेट अगर निकालते हो तो रन ऑटोमेटिकली बच ही जाएंगे। इसीलिए हालांकि शायद यहाँ पे लालच भरी गेंद की थी, थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, थोड़ी सी फ्लाइटेड गेंद थी, मगर उस गेंद के पिच तक पहुंचे थे बल्लेबाज और बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को मिडल किया था और मिड विकेट के ऊपर से खेलने में कामयाब भी हुए और 6 रन भी यहाँ पे बटोरे। अब मात्र 2 ही गेंदें यहाँ पे हो चुकी है और 2 गेंदों में तकरीबन 9 रन खर्च किए हैं गेंदबाज प्रशांत ने। और बल्लेबाजी करने वाली टीम के डगआउट में देखिए थोड़ा सा उल्लास भरा वातावरण, क्योंकि थोड़ी सी लड़खड़ा रही थी टीम, स्ट्रगल कर रही थी रनों के लिए, थोड़ा सा झुलझ रही थी, मगर अब यहाँ पे 2 ही गेंदों में 9 रन आने के बाद और रन जरूर यहाँ पे मिलेंगे, मगर इस मरतबा सीधा विश्वेश उस गेंद के नीचे और इसी के साथ समाधान। बैक टू द पैवेलियन। जी हाँ डीजे। तर दर्शन वाकडे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेचा आजचा मित्रांनो 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवशी पहिला सामना जेव्हा मैदानात रंगलाय त्याच वेळेला व्यासपीठावरती आजचे आपले सेलिब्रिटी गेस्ट प्लस एक्सपर्ट कॉमेंटेटर या नात्याने उपस्थित झालेले आणि किंबहुना टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या क्वालिटीचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण पाहतो की टेनिस क्रिकेट हे एक ब्रँड निर्माण झाला, पण तो ब्रँड निर्माण होण्यासाठी जे पहिल्यांदा ज्यांच्याकडे ब्रँड म्हणून पाहिला गेला असा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर ऋषिकेश केशव वैद्य या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आम्हा अलिबागकरांचे सदैव आयडॉल म्हणून क्रिकेटर म्हणून त्यांना आम्ही पाहिले। दर्शन वाकडे स्पर्धेचे आयोजक यांना मी विनंती करतो की आश्लेषा जिच्या वाढदिवसानिमित्त आपण ही पहिली स्पर्धा भरवली होती ती आश्लेषा, त्याचप्रमाणे आमची जिगीषा आणि दर्शन वाकडे या ठिकाणी स्वागत करतील ऋषिकेश केशव वैद्य यांचं, ज्यांनी या स्पर्धेला आज या ठिकाणी ॲज अ सेलिब्रिटी म्हणून उपस्थिती दर्शवले आणि त्याच वेळेला आमच्या समवेत सुद्धा ते आज संपूर्ण दिवसभर असणार आहेत। तर आपण मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं एक यासिनजीने मगाशी म्हटलं की जेंटलमन क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे सदैव खूप आदराने पाहिलं जातं आणि अनेक क्रिकेटपटू त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झाले, अनेक क्रिकेटपटू त्यांनी घडवले आणि किंबहुना टेनिस क्रिकेटचा एक ब्रँड जो आज मुंबई क्रिकेटचा ब्रँड म्हणून सदैव आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो, तो ऋषिकेश केशव वैद्य यांनी पुढे नेला, जपला, जोपासला आणि वृद्धिंगत केला। त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरतीच स्थानपन्न व्हायचं आहे। पूर्वार्धाचा खेळ संपलाय, पुन्हा एकदा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। आणि सन्माननीय प्रतीक भगत यांच्याविषयी नक्कीच मला कुतूहल राहिलेलं आहे संदीप, कारण संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर ज्या वेळेस मी जात असतो त्यावेळेस अलिबाग तालुक्याच्या बाहेर एक खेळाडू असा आहे किंवा एक आयोजक किंवा एक संघ मालक असा आहे, त्याचं नाव पप्या महाबळे। तो ज्याप्रमाणे नेहमी अगदी साफसुथरा वेल अपडेट असतो, प्रत्येक वेळेस त्याच्यावर डोक्यावरती हेअरस्टाईल त्याची दाढीची कट असेल किंवा त्याची टी शर्ट असेल किंवा त्याची ट्रॅक असेल किंवा हातामध्ये घड्याळ असेल, मी नेहमीच त्याला विचारायचो की तुला हे खूप सजणं सवरणं आवडतं का, परंतु आपल्या तालुक्यामध्ये जर विचार केला तर एकच मला खेळाडू दिसतोय, तो म्हणजे प्रतीक भगत। नेहमी अगदी अपडेट, साफसुथरा, स्वच्छ, नीटनेटका आणि प्रत्येक गोष्ट अगदी त्याची अचूक अशी असते। तर प्रतीक भगत यांचे सर्वात प्रथम मी स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्यातर्फे इथे लागोपाठ 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे या सामन्यामध्ये अर्थातच, आणि लागोपाठ 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजाला 1500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। तर फलंदाजांना ही सुवर्ण संधी असेल, परंतु तत्पूर्वी मी पुन्हा एकदा इथे सांगू इच्छितोय की जिंकण्यासाठी 66 धावांची गरज। आणि प्रतीक भगत यांच्यासाठी सुद्धा इथे पारितोषिक आलेलं आहे। जर पहिल्याच चेंडूवरती षटकार मारला तर सन्माननीय शैलेश पाटील छकडेवाले यांच्यातर्फे तब्बल 500 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा वळूया आकाश मांजरेकर यांच्याकडे। जिंकण्यासाठी मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय की 66 धावांची गरज आहे, निर्धारित 6 षटकांचा हा सामना असेल।
धन्यवाद यासिनजी. वळूयात मैदानाकडे, जिथे 6 षटकं विजयासाठी 66 धावसंख्येची आवश्यकता. आजचा दिवस आपण पाहिला तर पद्मश्री सय्यद मुश्ताक अली यांचा जन्मदिवस सुद्धा पाहायला मिळतोय. 17 डिसेंबर रोजी आपण ही मॅच या ठिकाणी खेळतोय. पंचांचा इशारा येतोय. उत्तरार्धाचा खेळ या ठिकाणी सुरुवात झाला. येणाऱ्या प्रत्येक षटकार चौकारांसाठी मंदार भगत यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक लागू पडलंय. चौकाराला 100, षटकाराला 200. भाव वधारलाय आणि वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती अक्षय आलाय. स्ट्राईक एंड वरती विश्वेश पाटील आपण पाहतोय. आज विश्वेश गोलंदाजीमध्ये थोडासा महागडा ठरलाय, मात्र पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कसा खेळतोय हे बघणं गरजेचं असेल. पहिला चेंडू मिडल ऑफ द बाट मधून सुमधुर आवाज ऑन साइडच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. याच दरम्यान आमचे मित्र आणि टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्येच नव्हे तर मागच्या 7-8 वर्षामध्ये ज्याने स्वतःचा दबदबा आणि दरारा निर्माण केला आहे असे विश्वजित ठाकूर येथे उपस्थित झालेले आहेत. आम्ही विश्वजित ठाकूर मोठ्या यांना विनंती करतो की आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दर्शन वाकडे यांच्या वतीने ही विनंती करतोय, स्पर्धेचे आयोजक. आणि या व्यासपीठावरती विश्वजित ठाकूर यांचे अच्छा मोठे आलेले नाही आहेत, ठीक आहे. तर त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. निश्चित संदीप सर, काल जी घाटकोपरमध्ये स्पर्धा चालू आहे ना, रेखा दिदी यांची, जाधव यांची राष्ट्रवादी चषक जी स्पर्धा चालू आहे, त्या स्पर्धेतून बरेचसे खेळाडू आज आपल्याला श्री अमृतदादा चषक 2022 मध्ये पाहायला मिळेल. काल आपण अर्थात अलिबागचा सितारा अबूला सुद्धा पाहिलं, अक्षय पाटीलला सुद्धा पाहिलं. चांगल्या पद्धतीची खेळी त्यांनी गावठण संघाकडे खेळताना पाहिली आपण. शॉर्ट पिच चेंडू आहे कव्हरच्या डोक्यावरून. यावेळेला मात्र कडक फटका आलाय, सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चौकार. बघा, सरकारने सांगितलं होतं जनधन अकाउंट ओपन करा, मात्र विश्वेश या वेळेला मात्र रणधन अकाउंट ओपन करतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 चौकार लगावले गेलेत. गोलंदाज अक्षयला मात्र प्रश्न पडलाय, गोलंदाजी केली कुठे जावी. बघा, गुडलेनच्या चेंडूला तो कव्हरच्या दिशेने सुद्धा मारतोय, त्याच गुडलेनच्या चेंडूला तो ऑनसाइडच्या दिशेने सुद्धा ड्राईव्ह करतोय. अशी किमया त्याच्याकडे आहे. बघा, मिडॉनचा क्षेत्ररक्षक वायडेस लॉंगॉनला तैनात करण्यात आला. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र बॅकफूट वरून चेंडूला स्ट्रेच केलं कव्हरच्या दिशेने. सीमारेषा पार. 4 इन अ रो. बघा, लगातार 3 चौकारांसाठी 1,500 रुपयांचं पारितोषिक लगावलं गेलं होतं. त्यात भर म्हणून 4था चौकार सुद्धा लगावला गेला. त्यामुळे पारितोषिकावरती विश्वेश पाटीलने शिक्कामोर्तब केलाय. काय कमालीची फटकेबाजी केली आहे. ईट का जवाब पत्थर से, जशास तसं, ठोशाला ठोसा, अशा पद्धतीने काहीशी फलंदाजी मैदानावरती चालू असताना आपण पाहतोय. विश्वेशने गोलंदाजी करत असताना खेळपट्टीचा जणू काही अंदाज घेतला होता आणि तदनंतर मात्र आपण ज्या वेळेला फलंदाजीसाठी आलोय त्यावेळेला पॉवर प्लेची षटकं आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे त्याने ओळखलं, जाणलं आणि तदनंतर मात्र कमालीची आक्रमक फलंदाजी प्रतिस्पर्धी अमरदीप कोळगाव संघासमोर केली आहे. जेणेकरून पहिल्या गोलंदाजावरती जर आपण डॉमिनेटिंग खेळी करतोय, फलंदाजी करतोय, तर इतरत्र गोलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होईल आणि यासाठीचा हा खेळ मैदानावरती चालू आहे. बघा, क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी, क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट म्हटलं जातं, ते उगाचच नाहीये. मैदानाबाहेर आपण किती रणनीती करतोय आणि त्याच मैदानावरती गेल्यावरती इम्प्लिमेंट किती करतोय हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असणार आहे. यावेळेचा कनेक्शन चांगला आहे, जुळून येते रेशीम गाठी. बॅट आणि चेंडूचा संपर्क चांगला. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. (22 ऑन स्कोरबोर्ड). 22 धावा धावफलकावरती लागल्यात अक्षय सारख्या गोलंदाजावरती. हल्ला बोल. यावेळेला मात्र बीमर. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, हेच काहीच चित्र मैदानावरती. बीमरचा चेंडू मात्र जाईल ऑनसाइडच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार.
हा खेळ मैदानावरती चालू आहे बघा. दबाव, दडपण, प्रेशर हे मात्र आता अमरदीप कोळगाव संघाच्या अक्षयवरती पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. विश्वेश काय करेल? फटका मिस झालाय, मात्र धावा त्या आधीच्या चेंडूवरती येऊन झालेल्या आहेत. त्यामुळे षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त. एका षटकाच्या सांगत्य अखेरीस तब्बल 27 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे प्रति षटक 11ची सरासरी राखायची गरजेची होती ना, तिथे मात्र पहिल्या षटकामध्येच दिवाळीचा बोनस, नवीन वर्षाचा बोनस, क्रिसमसचे गिफ्ट जणू काही पहिल्याच षटकामध्ये दिले गेले आणि धावा मात्र बढतीच्या दिशेने चालताना सुद्धा आपण पाहतोय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी आपण पाहिलं तर 66 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. विजयासाठी 30 चेंडूंमध्ये आता मात्र 39 धावसंख्येची आवश्यकता. आने वाले 30 गेंदे जीत के लिए 39 रनों की जरूरत. रिमेनिंग 30 डिलिव्हरीज 39 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीचं इक्वेशन मैदानावरती आज आपल्याला जाणवते जरूर. बघा यासेनजी, आज दिवसाची सुरुवात आहे आणि या दिवसाच्या सुरुवातीला रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी हळूहळू होणार आहे. आणि ज्या वेळेला ओपनचे संघ ज्या वेळेला येतील ना, त्यावेळेला हे मैदान चारही बाजूनी भरलेले असेल ह्यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण दर्शन वाकडे इज इक्वल टू परफेक्शन, दर्शन वाकडे इज इक्वल टू वेल मॅनेजमेंट, हे आपण बऱ्याच वेळेला अनुभवलंय. आणि हे स्पर्धा त्यांनी आपण जर पाहिल्यानंतर तर प्रत्येक वर्षी काही ना काही नवेपण असतं. प्रत्येक वर्षी पारितोषिके म्हटलं ना तर मग इथे क्रिकेटपटूंना सुद्धा पारितोषिके असतात, क्रिकेट रसिकांना सुद्धा पारितोषिके असतात. आणि इतकी पारितोषिके आहेत ना की कोणही अगदी सहजच या स्पर्धेकडे आकर्षित होऊ शकेल. त्यामुळे इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आज आपल्या समोर येऊन पोहोचली आहे. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहतो. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नवजीवन दिगोडी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. यावेळेला आणखीन एक चांगला फटका आपण पाहिलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला प्रतीक भगत द्वारे, मात्र त्या क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तब्बल आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या गेल्यात. ही बाब सुद्धा तितकीच गरजेची आहे, महत्वाची आहे. बघा प्रतीकच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला होता. क्षेत्ररक्षकाला एफर्ट्स घ्यावे लागले होते. त्याच्या एफर्ट्समुळे आपल्या संघासाठी त्याने 5 धावा वाचवल्यात. 28 ऑन अ स्कोरबोर्ड, 28 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा पुन्हा एकदा गोलंदाजांसाठी कर्दनकाळ असलेला विश्वेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. बघा गोलंदाज वेगळ्या, रणनीती वेगळ्या, शॉट सिलेक्शन वेगळे असले पाहिजेत. यावेळेला कव्हरच्या दिशेने फटका, एक्स्ट्राची धाव, चिकी रन यावेळेला घेतली गेली आहे. रिस्क आहे तो इस्क म्हटलं जातं, ते उगाचच नाहीये. घेतलेली 1 धाव 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये 11 क्षेत्ररक्षकांवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करतं. हे क्रिकेटमध्ये विश्वेशला आणि प्रतीकला नव्याने सांगायची गरज नाही आहे. हे त्यांनी जाणलंय, ओळखलंय. आणि तदनंतर मात्र ही एक्स्ट्राची किंबहुना अगदी त्याच वेळेला चिकी धाव म्हणता येईल. ही एक्स्ट्राची यासाठीच, कारण ही धाव नव्हती मित्रांनो, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅट मधून कनेक्शन चांगलं आलंय. ऑन साइडच्या दिशेने फुल सक्सेसफुल होईल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. राघू पिंजऱ्यातून सुटलाय, कारण प्रतीक भगतने सुद्धा फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. धावफलकावरती 35. आकाश, याच दरम्यान आपण कॉल देऊया, तो म्हणजेच यानंतर होणारा सामना आद्विक स्पोर्ट्स उरण आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आहे ते म्हणजेच किट्टू पुरस्कृत फकीरपाडा संघ, जय हनुमान फकीरपाडा. या संघाला विनंती आहे, फकीरपाडा संघाचा कर्णधार आणि आद्विक स्पोर्ट्स उरण संघाचा कर्णधार, आपण आला असाल तर आपली उपस्थिती आपण पेंडॉलमध्ये द्यायची आहे. यावेळेला सुद्धा चांगलं कनेक्शन आहे. प्रतीक भगत पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीचा फॉर्म त्याचा गवसला होता ना, या स्पर्धेपासून पुन्हा एकदा तो फॉर्म मध्ये आलाय, टेम्परामेंट दाखवतोय. आणि तदनंतर मात्र आपल्या संघाला जिथे गरज आहे ना त्यावेळेला सलामीसाठी आलाय. चांगले कनेक्शन पाहायला मिळतात. बॅटमधून धावफलकाला आता मात्र 41 वरती जाऊन पोहोचवलंय. 41 ऑन अ स्कोरबोर्ड. गोलंदाजांना आता मात्र खूप मोठा गहन प्रश्न पडलाय, गोलंदाजी करावी तरी कशी, कधी आणि कुठे.
पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा पैसा वसूल चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेची षटकं समाप्त झालीत 2 षटकांच्या सांगते अखेरीस धावफलकावरती तब्बल 45 धावा लागल्यात क्या बात है MS धोनी अनटोल्ड स्टोरी ज्यांनी पिक्चर बघितला असेल त्याच्यामध्ये धागा खोल दिया साधारणपणे असंच काहीच वाटू लागलंय अमरदीप कुळगाव संघाचे धागे खोलून टाकलेत काय कमालीची फटकेबाजी टायगरलेन सासवणे संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी केली आज त्यांनी कॅल्क्युलेशन बदलवलं आपण पाहिलं ऋषभ शिळदनकरला ओपनिंगला न पाठवता प्रतीक पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म ॲक्शन आलेला आपण पाहतो त्यांचा कॉन्फिडन्स लेवल पुन्हा एकदा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि काय कमालीची फटकेबाजी एका बाजूला विश्वेशने चौकारांची आतषबाजी केली दुसऱ्या बाजूला विश्वेशने षटकारांची आतषबाजी केली आणि क्रिकेटमध्ये दोन्ही फलंदाज ज्या वेळेला गिव्ह अँड टेक करतात ना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ नेहमीच दबावामध्ये असतो हे आपण क्रिकेटचा इतिहास बऱ्याच वेळेला पाहिलाय जरूर गोलंदाजीमध्ये चेंज जर्सी क्रमांक 56 अर्थात साहिल यावेळेला डावखुऱ्या गोलंदाजीसाठी सज्ज झालाय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पॅबलेन एंडकडून गोलंदाजी केली जाईल जिथे स्ट्राईक एंडवरती विश्वेश कदम असेल पॉवर प्लेची रेस्ट्रिक्शन्स पूर्णपणे हटलेले आहेत दिल स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर होता आधुनिक पद्धतीचा फटका अंगलटी आलाय चेंडू आलाय या ठिकाणी मात्र डॉट बेल्स पडली कशी यावरती विचारधारणा आणि आता मात्र समजते की बेल्स पडलेली आहे फलंदाज या ठिकाणी बाद झालाय बॉल यष्ट्यांवरती आढळलाय त्याच्यामुळे फलंदाज त्रिफळाचीत पद्धतीने बाद झालाय पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी अमरदीप कुळगाव संघाला मिळालाय तिसऱ्या षटकाची सुरुवात साहिलने मात्र फलंदाजाला बाद केले बघा एक चांगल्या पद्धतीची कमालीची फटकेबाजी या ठिकाणी केलेली आपण पाहतोय 4 चौकार 5 चौकार 1 षटकार अशा पद्धतीची काहीशी खेळी त्यांची पाहायला मिळाली आणि एक अद्भुत अशा पद्धतीची इनिंग ड्रीम स्पेल ज्याला म्हटलं जातं किंबहुना ड्रीम इनिंग ज्याला म्हटलं जातं अशा पद्धती विश्वेशने यावेळेला सुरुवात करून दिली टायगरलेन सासवणे संघाला आणि आता मात्र फलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय मयूर काजारे या ठिकाणी आलाय आज टायगरलेन सासवणे संघाने रणनीती पूर्णपणे बदलवून ठेवली आहे ज्या पद्धतीची परिस्थिती त्या पद्धतीचा फलंदाज मैदानावरती यावेळेला बॅकफुटवरून चेंडूला जस्ट कट केला जातोय पंच केला जातोय केवळ एकेरी धाव या ठिकाणी जरूर मिळेल बघा मयूर काजारेने एक हुशार चाणक्य खेळाडू आहे त्याने ओळखलं की आपला एक्सपिरियन्स खेळाडू जर प्रतीक फॉर्मात आलाय ना त्याच्या बॅटचा फ्लो आता मात्र अद्भुत झालाय ना मग त्यालाच आपण स्ट्राईक दिलेली कधीही चांगली कारण त्याच्या बॅटचा फ्लो आज मात्र जबरदस्त पाहायला मिळालाय धावफलकावरती नजर 46 ऑन स्कोरबोर्ड सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात विश्वेश पाठोपाठ प्रतीक सुद्धा तू चल मे आया या गाण्याचा पाठलाग करतोय आणि फलंदाज बाद या गाण्यासारखंच साहिल सुद्धा मनामध्ये हसला असेल कारण एकाच षटकामध्ये तब्बल 2 विकेट सुद्धा मिळत आहेत आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज या ठिकाणी सुशांतच्या रूपामध्ये नवीन फलंदाज या ठिकाणी दिलं जात आहे टायगरलेन सासवणे संघाने आज त्यांची बॅटिंग लाईनअप थोडीशी एक्सटेंड केलेली आपण पाहतोय चांगली रणनीती आहे बघा इक्वेशन आपण बघायला गेलो ना 66 धावांचा पल्ला पार करायचा आहे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि केवळ 20 धावांची आवश्यकता आहे मग अशा वेळेला खरंच मोठे फटके खेळणं गरजेचं आहे का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अमरदीप कुळगाव संघाने जे ब्रेक थ्रू मिळवायला सुरुवात केली आहे ना आणखीन एखादी दुसरी विकेट मिळाली तर टायगरलेन सासवणे संघ सुद्धा या मॅच मध्ये डिफिकल्टीज मध्ये येऊ शकेल ही नाण्याची दुसरी बाजू होती काय घडणार या मॅच मध्ये जिथे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय साहिलच्या या षटकामध्ये जिथे स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज अर्थातच सुशांत आपण पाहतोय वन ऑफ द एक्सपिरियन्स्ड प्लेयर शॉर्ट पिच चेंडू जाणीवपूर्वक अवे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी खेळलेला चेंडू आपण पाहतोय जाणीवपूर्वक चेंडू टाकला जातोय
एकेरी धाव मिळते. बघा सिंगल डबलने सुद्धा आपलं काम भागणार आहे हे टायगर लेन सासवणे संघ जाणतोय आणि याच सिंगल डबल धावा अमरदीप कोळगाव संघाने जर वाचवल्या तर नवीन येणाऱ्या गोलंदाजाला संधी मिळेल हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ट्रेलर खूप हिट झाला, पिक्चर काय होणार. बाकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न आधीच ऑफस्टॉमच्या बाहेर मयूर या ठिकाणी गेला होता. पंचांकडनं अपेक्षा केली जाते की वाईड दिलं जावं, मात्र हा चेंडू योग्य लाईन आणि लेंथवरती पडला. योग्य फेअर डिलिव्हरी म्हणता येईल आणि डॉट चेंडूची सांगता सुद्धा आली आहे. 47 रन स्कोर बोर्ड. तुम्हाला याच दरम्यान आमचे बेलपाड्याचे मित्र नितीन पाटील यांना मी विनंती करतो दर्शन वाकडे यांच्या वतीने की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नितीन पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ओव्हर टू आकाश. येस, षटक क्रमांक 30 मैदानावरती समाप्त. धावफलकावरती आपण नजर टाकूया तर 48 ही धावसंख्या, 48 ऑन अ स्कोर बोर्ड. आणि आता मात्र घोडं मैदान आपण जर पाहिलं तर उलटा कॅल्क्युलेशन या ठिकाणी जरूर केलं जाईल. आपण पाहतोय 66 धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. 66 धावसंख्या म्हटलं की प्रतिषटक करायच्या होत्या, अर्थातच 11 धावा. आणि आता मात्र आपण पाहतोय तर विजयासाठी केवळ आणि केवळ 18 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. त्यामुळे 6ची सरासरी राखणं आता मात्र गरजेचं असेल. संदीपजी, मी पुन्हा एकदा टॉससाठी आमंत्रित करतो. किट्टू 11 जयनमान फकीरपाडा संघाचा कर्णधार आणि आद्विक स्पोर्ट्स उरण संघाचा कर्णधार किंवा या संघाचे स्पॉन्सर या उपस्थित झाले असतील तर आमच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आद्विक स्पोर्ट्स उरण संघाचे स्पॉन्सर आणि त्याचप्रमाणे किट्टू 11 जयनमान फकीरपाडा संघाचे मनोज भोईर यांना ही विनंती असेल की आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहिलं मैदानावरती अर्थातच 48 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू, 3 षटकं आणि 18 धावांची आवश्यकता. काय घडणार या मॅच मध्ये? सासवणे संघ विजयाचा शिल्पकार ठरणार का की अमरदीप कोळगाव संघ विजय खेचून आणणार? हे सांगण्यासाठी मी घेऊन चलते अर्थातच आपल्या महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज यासिनजी मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय या सामन्यामध्ये. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे फिर से एक बार रंग भर गया है क्योंकि ये बचे हुए 18 गेंदों में मेरे गुणलेखक सर्वेश मुझे बताते हुए कि 18 रनों की ज़रूरत. यासिन जी, आपले सर्वाधिक ज्येष्ठ असे गुणलेखक ज्ञानेश्वर नाखवा यांना विनंती आहे की इथे स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ज्ञानेश्वर नाखवा यांना विनंती आहे की आपण या स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जी, नमीश अपना निजी पहला ओवर लेके आए हैं बाएं हाथ से ओवर द विकेट. जी हाँ, गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकल गई थी और उस गेंद का पीछा किया था, छेड़खानी करने की कोशिश की थी मगर अंतिम क्षणों में अपने बल्ले को निकाल दिया, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है मगर अंदाज़ा गलत. और ये बिंदी गेंद के साथ शुरुआत की है गेंदबाज निमिश ने. एक एक रन यहाँ से कीमती होगा, एक एक गेंद बहुत ही कीमती होगी. जी हाँ, इस मरतबा उसी लाइन पर गेंदबाजी करने की कोशिश की मगर थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर और ज़्यादा भटकते हुए दिखाई दिए और इसी वजह से अंपायर जी ने इस मरतबा वाइड करार दिया है. वाइड के रूप में जो एक एक रन आएगा वो बल्लेबाजों के ऊपर से जो मनोवैज्ञानिक दबाव जो क्रिएट हुआ है वो रिलीज़ होगा और इसी वजह से बल्लेबाजों को खिलाना होगा, बल्लेबाजों को यहाँ पे खेलने पर मजबूर करना होगा क्योंकि बल्लेबाज खेलेंगे तो ही यहाँ पे आपको विकेट मिल सकते हैं, बिंदी गेंदी हो सकती है. जी हाँ, अच्छी गेंद थी मगर उसे मात्र दिशा दी और गेंद को निकाल दिया थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. यहाँ पे पॉजिटिव एटीट्यूड के साथ गेंदबाजी करनी होगी. देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूँ कि मनुष्य के दिमाग में 2 घोड़े दौड़ते हैं, एक नेगेटिव
दूसरा पॉजिटिव, जिसको ज़्यादा खुराक दी जाएगी वही जीतेगा। और इसी वजह से जो पॉजिटिव घोड़ा दौड़ रहा है उसे ज़्यादा खुराक देने की ज़रूरत है। जी हाँ, हम इस सिचुएशन को हैंडल कर सकते हैं, हम इस मोमेंट में जीत सकते हैं। इस मैच को अपने टीम को जीत दिलाने की जिम्मेदारी मेरी है, ये समझते हुए यहाँ पे गेंदबाजी होनी ज़रूरी। देखिए, इसी की तो मैं बात कर रहा था। इसी सिचुएशन पर हालांकि मैंने अपने आंखों से खुद देखा था पनवेल के मैदान पर, हमारे मेहमान, आज के जो मेहमान है और स्पेशल एक्सपर्ट कमेंटेटर आए हैं, आकाश, मुझे उस मैच में याद है कि बचे हुए 6 गेंदों में मात्र 6 रनों की ज़रूरत थी। हालांकि सभी गेंदबाजों की पिटाई हुई थी, अच्छी खासी बल्लेबाजी हो रही थी, मगर ऋषि वैद्य ने अपने हाथों में गेंद ली और इतने कॉन्फिडेंस के साथ वहां पे गेंदबाजी की कि 6 गेंदों में वो 6 रन बहुत लगने लगे बल्लेबाजों को और आखिरकार ऋषि वैद्य की टीम जीती थी। अंतिम 1 गेंद पर 2 रनों की ज़रूरत थी और वहां पे मात्र 1 ही रन मिल पाया। ये मैच मैंने अपने आंखों से देखा है, आज से तकरीबन एक 10-15 साल पहले या 12 साल पहले होगा। पनवेल में मैं खुद मैच देखने के लिए गया था। तो ये आत्मविश्वास जागृत करना होगा, हम जीत सकते हैं, अंतिम क्षणों तक लड़ना होगा और ये ही असली वक्त है आपके नाम का परचम लहराने का। जी हाँ, इसमें तब अच्छी गेंद, हालांकि ड्राइव किया था उसे मिड ऑफ की दिशा में, मगर ये खराब थ्रो, कोई जरूरत नहीं थी। यहां पे रनआउट आसानी के साथ हो सकते थे, मगर जल्दबाजी में किया गया फैसला बहुत ही खराब होता है। इसीलिए सोच समझकर यहां पे फील्डिंग करनी होगी, जिस सोच के साथ यहां पे निमिष गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि एक तकदीर का चौका जरूर आया, मगर उसके बाद लगातार 3 गेंदें बिंदी भी की है और पहली गेंद बिंदी भी की थी, यानी तकरीबन 4 गेंदें अब तक उन्होंने बिंदी की है और इस ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं। अब तक मैच को बनाए रखा है निमिष ने। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद बॉलर के सर के ऊपर से खेला, वहां लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, इस मरतबा नहीं बचेंगे बल्लेबाज। शानदार फील्डिंग, देखिए सोच समझकर किया गया फैसला कितना सही होता है, ये यहाँ पे फिर से एक बार हमारे सामने नजर आता हुआ, दिखाई देता हुआ, और उसका रिजल्ट बहुत ही पॉजिटिव आया रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। यासिनजी, आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आपण पाहतोय अद्विक स्पोर्ट्स उरण आणि किट्टू 11 जयनमान फकीरपाडा या संघाच्या कर्णधारांना मी टॉससाठी आमंत्रित करतोय आणि जेव्हा व्यासपीठावरती स्वतः ऋषी वैद्य उपस्थित आहेत त्यांच्या बाजूला जरा नजर फिरवली तर इथं आपल्याला आणखीन एक लिजेंडरी प्लेयर बघायला मिळतोय। प्रफुल्ल ठाकूर उरण संघामध्ये आपल्याला आज खेळताना पाहायला मिळणार आहेत। सो वेलकम प्रफुल्ल ठाकूर। खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये केवळ उरणचं नव्हे तर रायगड क्रिकेटमध्ये कंप्लीट प्रोफेशनल अप्रोचने खेळणारा क्रिकेटपटू म्हणून ज्याच्याकडे नेहमी एका पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने पाहिलं गेलं आणि उत्तम फिनिशर म्हणून अनेक संघांना ज्याने आपल्या बॅटने पाणी पाजलं तो प्रफुल्ल ठाकूर उपस्थित झालाय, त्यांचंही आम्ही दर्शन वाकडे यांच्या वतीने स्वागत करतोय। आणि मनोज भोईर यांना विनंती करतो आपला कॅप्टन पाठवायचा आहे, किट्टू 11 फकीरपाडा संघाचा कर्णधार टॉससाठी यायचा आहे वर्सेस आद्विक स्पोर्ट्स उरण आपणही यायचं आहे। ओव्हर टू यासिन सर। धन्यवाद संदीप। निमिष ने अपना काम तो मुकम्मल कर लिया है, क्योंकि 6 गेंदों में उन्होंने मात्र 6 ही रन खर्च किए और रनआउट के रूप में 1 विकेट भी दिलाया है। अब यहाँ पे जो 2 ओवर बचे हैं और 2 गेंदबाज हैं, उनको भी अपनी जिम्मेदारी को अच्छी तरीके से यहाँ पे अंजाम देना होगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं साहिल ने पहला ओवर आकाश बहुत ही बढ़िया तरीके से डाला था। उस ओवर में उन्होंने मात्र 4 रन खर्च किए थे। अगर उसी तरह से यहाँ पे गेंदबाजी करते हैं, 3 या 4 या 5 ही रन खर्च करते हैं, तो ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा। और क्रिकेट के दीवाने क्या चाहेंगे कि ये मैच अंतिम ओवर में चला जाए, इनफैक्ट अंतिम गेंद तक चला जाए, क्योंकि वही असली क्रिकेट की एक मज़ा है। क्रिकेट का अलग ही रंग और अलग ही नूर नज़र आएगा। मगर यहाँ पे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है, कौन है? ऋषभ शिलनकर। हालांकि गेंदबाजी करने में माहिर है ये खिलाड़ी, मगर अब यहाँ पे बल्लेबाजी करने का मौका तकरीबन 5वें नंबर पर, और मयूर एक चौके के साथ 7 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर। साहिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई। बाएं हाथ के गेंदबाज है और इसी वजह से एक नेचुरल एंगल और उंगलियों को फेरा था और इस वजह से गेंद बाहर की तरफ निकल गई थी। जी हाँ, ठीक है, आंसू दे सर, आंसू।
इस मर्तबा देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कऊ कॉर्नर की दिशा में गेंद सीमा रेखा के बाहर फरार होती हुई 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या में इजाफा, 59 रन 59 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। साहिल ने पहले ओवर में जो अपना निजी पहला ओवर डाला था उसमें बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, मगर अब यहाँ पे देखिए इसी को कहते हैं आकाश प्रेशर। प्रेशर में जीना, प्रेशर में खेलना, प्रेशर में बल्लेबाजी करना या गेंदबाजी करना हमेशा चैलेंजेबल होता है और चुनौती भरा होता है। ये चुनौती आपको स्वीकार करनी होगी साहिल। यही तो असली वक्त है अपनी कलात्मक गेंदबाजी दिखाने का, जो आपने मेहनत की है, जो आपने तैयारी की है और जो आपने खून पसीना बहाया है प्रैक्टिस में, वो बताने का आज ही दिन है। सुवर्ण अक्षरों से लिखा जाएगा अगर आप यहाँ पे ये मैच को निकाल देते हो। नहीं, फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद बाहर की तरफ निकल गई। अंपायर पुरुषोत्तम भगत नाराज है। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाते हुए इशारा कर दिया वाइड का। और देखिए गेंदबाज साहिल भी नाराज, क्योंकि उन्हें भी यहाँ पे भरोसा नहीं हो रहा है कि ये गेंद वाइड दी है। मगर दोस्तों ये हमारे अंपायर जी है, बहुत ही एक्सपीरियंस है, वो जानते हैं कौन सी गेंद वाइड है, कौन सी गेंद नो बॉल है। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ सीधे बल्ले से खेला था वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, तकरीबन डीप कवर की दिशा में। वहाँ पे फील्डर तैनात थे और इसी वजह से फिर से एक बार एक ही रन मिलेगा। एक एक रन कितना कीमती है और एक एक रन के लिए कितनी मेहनत करनी पड़ती है और एक रन से क्या हो सकता है। अगर आपको पूछना है तो केएल राहुल को पूछो, अगर आपको पूछना है तो एंडी फ्लावर को पूछो, अगर आपको पूछना है तो मोहम्मद अजहरुद्दीन को पूछो, क्योंकि 199 पे वो आउट हो चुके हैं और एक रन की वजह से उनका द्विशतक वो मिस कर गए थे। द्विशतक अगर लगाया होता तो सुवर्ण अक्षरों से बहुत ही खुशी से उनका नाम आज भी इज्जत के साथ लिया जाता। उनके सामने उनके जब भी नाम आता तो द्विशतक उनके पूरे करियर का उनके सामने आता। मगर यहाँ पे देखिए, इसलिए मैं कहता हूँ कि एक एक रन और एक एक गेंद बहुत ही कीमती है। बहुत सोच समझ कर यहाँ पे गेंदबाजी करनी होगी। फिर से एक बार साहिल, जी हाँ, इसमें तो फुल टॉस गेंद, उसे अपने कलाई के इस्तेमाल से मात्र ढीले हाथों के साथ ड्राइव किया था। वो चाहते थे कि यहाँ पे एक ही रन लेना मुनासिब होगा और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका देना बहुत ही ज़रूरी है। एक एक रन अगर यहाँ पे हम बनाते हैं तो जीत सकते हैं। देखिए बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी संभल कर खेल रहे हैं, कर रहे हैं और सोच समझ कर यहाँ पे बल्लेबाजी हो रहे हैं। ज़्यादा यहाँ पे कुछ रिस्क उठाना नहीं चाहते और उठाने की ज़रूरत भी नहीं है, ये उन्होंने समझा है। जी हाँ, ये गेंदबाजों के ऊपर प्रेशर बनाते बनाते देखिए आखिरकार गेंदबाज बहुत ही ज़्यादा प्रेशर में आ चुके हैं। तकरीबन इस ओवर में 3 वाइड गेंदें, एक चौका हमें देखने को मिला, जिस साहिल ने इसके पहले के ओवर में मात्र 4 रन खर्च किए थे और 2 बल्लेबाजों को चलता भी किया था। वही साहिल प्रेशर में थोड़े से नजर आते हुए इस मरतबा अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर और उस यॉर्कर गेंद को खोद कर हालांकि ड्राइव बनाने की कोशिश थी, मगर मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। हालांकि रनों की संख्या अभी भी देखिए 63 रन्स ऑन स्कोर कार्ड। सूर्य कुमार यादव की याद यहाँ पे ताज़ा होती हुई, क्योंकि उनका जर्सी नंबर 63, कमाल का वो खिलाड़ी। फिर से एक बार गेंदबाज साहिल, जी हाँ, हवा में गेंद जरूर है मगर नो मैंस लैंड में, खाली क्षेत्र में। देखिए एक रन तो मुकम्मल कर लिया, दूसरा रन लेने की कोशिश थी ऋषभ की, मगर उनके साथी बल्लेबाज मयूर की मैं सराहना करना चाहूँगा। वो जानते हैं यहाँ पे जल्दबाजी करने की बिल्कुल ज़रूरत है ही नहीं, आसानी के साथ हम ये मैच को जीत सकते हैं। ये आत्मविश्वास के साथ वो बल्लेबाजी कर रहे हैं। एक एक रन 2-2 रन बनाकर एक एक कदम अपनी मंजिल की तरफ चलना है, ये उन्होंने सोचा है, समझा है और उसे एग्जीक्यूट भी बहुत ही खूबसूरती के साथ कर रहे हैं। मयूर एक चौके के साथ यहाँ पे खेल रहे हैं 8 रन बनाकर और मात्र 2 रनों की ज़रूरत जीत मुकम्मल करने के लिए। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद और इसी के साथ ओवर की समाप्ति। अंतिम ओवर में ये मैच तो आया है संदीप। येस, याच दरम्यान किट्टू 11 फकीरपाडा संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतोय टॉससाठी। किट्टू 11 जनमान फकीरपाडा संघाचा कर्णधार टॉससाठी लगेच या अपोजिट टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे। आद्विक स्पोर्ट्स सुरण संघाचा कर्णधार उपस्थित झालाय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स।
यहाँ पे ऋषि वैद्य की तरह कॉन्फिडेंट होकर गेंदबाजी करनी होगी। ये मैच हम जीत सकते हैं, ये आत्मविश्वास के साथ यहाँ पे गेंदबाजी करनी होगी। जिस तरह से नीतू माली ने इसी साल 2022 की मैं बात कर रहा हूँ कि 6 गेंदों में जब 1 रनों की ज़रूरत थी तब मेडन ओवर फेंका था। येस, थँक यू व्हेरी मच यासिन सर. मी लिजेंडरी प्लेयर ऋषी वैद्य यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते या ओपनचे जे 8 संघ आहेत त्यातील पहिल्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. किट्टू 11 जयनमान फकीरपाडा संघाचा कर्णधार. मी ऋषी वैद्य यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन येथे आलेले आहेत. हो, किट्टू 11 फकीरपाडा संघाचा कर्णधार दर्शन वाकडे यांना विनंती करतो आपण ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्पर्धेचे आयोजक दर्शन वाकडे यांना विनंती करतो. आद्विक स्पोर्ट्स उरण संघाच्या कॅप्टनलाही इथे आमंत्रित करतो टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू यासीन सर. धन्यवाद संदीप. निमिष आया है अंतिम ओवर के लिए, बाएं हाथ से ओवर द विकेट, फुल टॉस करने की गलती और लेग स्टंप पर फुल टॉसर जन्मदिन के तोहफा समझकर उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ मिडल किया था मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए, और इसी के साथ ये मैच जीत लिया है टाइगर लेन सासोने टीम ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. व्हेरी मच डीजे मास्टर. मी जिगीशा आणि आश्लेषाला सुद्धा इथे आमंत्रित करतो. आश्लेषा आणि जिगीशा तुम्ही यायचं आहे. आपण प्रत्येक कॅप्टनला ऋषीदादा आपण प्रत्येक कॅप्टनला या ठिकाणी कॅप देतो. तर आश्लेषाकडून एका कॅप्टनला दिली जाईल. सर्वप्रथम उरण संघाच्या कॅप्टनला द्या आश्लेषा. हां, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. त्यानंतर जिगीशाला विनंती असेल की आपण प्रतिस्पर्धी किट्टू 11 फकीरपाडा संघाच्या कर्णधाराला द्यायचा आहे. त्यानंतर आश्लेषा आणि जिगीशाला मी थँक्यू व्हेरी मच म्हणतो. दर्शन वाकडे यांना विनंती करतो की आपण स्पर्धेचे आयोजक यांना त्यांना थांबायचं आहे आणि आपले सेलिब्रिटी गेस्ट ऋषिकेश वैद्य या ठिकाणी टॉस करतील. नाणेफेकीचा कौल झालाय आणि हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्थातच आबूने. किट्टू 11 फकीरपाडा संघाने काय निर्णय आहे? आम्ही फिल्डिंग करू. हा सामना 5 षटकांचा असणार आहे. अपोजिट टीमला कितपर्यंत रोकाल असं आपल्याला वाटतं? आम्ही 60च्या ह्याच्यात रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण अधिक वेळ घेणार नाही आहोत तुमचा, परंतु प्रफुल्ल ठाकूर सर्वप्रथम तुमचं अलिबागमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आकांक्षा अभिलाषापासून सुरू झालेला प्रवास समिता उरणमध्ये, त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा आद्विक स्पोर्ट्स उरण. अलिबागमध्ये खेळायला नेहमी तुम्हाला आवडतं. आज काय टार्गेट होईल? टार्गेट आम्ही प्लॅनिंग नुसार करू. 5 ओव्हरची मॅच आहे तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, तर जेवढ्या धावा काढू तेवढा आम्हाला त्याचा बेनिफिट होईल. ओके, मी जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतो. ऋषिकेश वैद्य या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल झालेला आहे. मी ऋषिकेश वैद्य यांना ही विनंती करतो की तुम्ही आम्हाला आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. येस. यानंतर यासिनजी आणि आकाश मांजरेकर यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सर अनाऊन्स करायचं आहे. यासिन सर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे ऋषभ शिलधनकर. फलंदाजी करत असताना 1 षटकार